येस, गुड मॉर्निंग ऑल ऑफ यू. गुड मॉर्निंग. आजच्या टॉपिकमध्ये आपण परत भेटूयात. माझं नाव डॉक्टर परमेश्वर बटुळे. एखादी व्यक्ती शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या स्थिर असेल तर ती निरोगी मानली जाते. परंतु शारीरिकदृष्ट्या निरोगी होण्यासाठी एखाद्या व्यक्तीने स्वतःला निरोगी अन्न खाणं आवश्यक असतं, जे आपल्या शरीराला पोषक तत्व देतं, जे आपल्या शरीराला जगण्यासाठी खूप आवश्यक आहे. आणि जर एखाद्या व्यक्तीनं पोषक असा आहार आणि त्यानं नियमित व्यायाम केला, तर तो आजारी पडत नाही. मानसिकदृष्ट्या निरोगी होण्यासाठी एखाद्या व्यक्तीला सर्व प्रकारच्या नकारात्मक गोष्टींपासून दूर राहणं, दररोज चांगली झोप घेणं, आनंदी राहण्याचा प्रयत्न करणं, तणावपूर्ण परिस्थिती कुशलतेनं नियोजनित करणं, या सगळ्या गोष्टी कराव्या लागतील. त्याचबरोबर जवळच्या मित्रांशी किंवा नातेवाईकांशी बोलणं, ही कामं करावी लागतील. तर आपण मानसिकदृष्ट्या निरोगी राहू. आणि शारीरिकदृष्ट्या निरोगी राहण्यासाठी एकच गोष्ट आहे, जो म्हणजे 80-20 फॉर्म्युला, ज्याच्यामध्ये 20% व्यायाम, 80% सकस संतुलित आहार, म्हणजे आपल्या बॉडीला लागणारी जी 114 प्रकारची पोषक तत्व आहेत, ती पोषक तत्व आपण आपल्या आहारातून आपल्या बॉडीला देणं गरजेचं आहे. थँक यू सो मच.